रायगड लोकसभेच्या विजयात काँग्रेसनं मदत केली। खासदार सुनील तटकरेंच्या दाव्यानं रायगडच्या राजकारणात खळबळ। कामगार सल्लागार समितीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे बडे नेते गैरहजर। राष्ट्रवादीच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाण। पुण्यात गुंड गजानन मारणेंकडून निलेश लंकेंचा सत्कार। गजा मारणेला ओळखत नसल्याचा लंकेंचा अजब दावा। मारणे प्रकरणावर राजकारण करू नये, खासदार निलेश लंकेंना रोहित पवारांकडून कानपिचक्या। शिखर बँकेतील कोट्यावधींच्या गरवारा प्रकरणी अजितदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधवांचा आक्षेप। झोपी गेलेले अण्णा जागे झाले असा आनंद। विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका। भुजबळांनाही बदला घेण्याची करून दिली आठवण। शंका दूर होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर लागणार नाहीत। ऊर्जा मंत्री फडणवीसांच्या हवाल्यानं बावनकुळेंची घोषणा। लोकशाही मराठीच्या मोहिमेला मोठं यश। सत्ताधारी जातीयवाद रुजवत असल्याचा पेडणेकरांचा आरोप। मराठी मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळाली। देवेंद्र फडणवीसांना किशोरी पेडणेकरांचं उत्तर। वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर भेट। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयांची शासनाची मदत। BS येडियुरप्पा यांना हायकोर्टाचा दिलासा। फास्ट ट्रॅक कोर्टाने अटक वॉरंट जारी केलेल्या निर्णयाला मात्र स्थगिती। योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवत यांची घेणार भेट। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोरखपूरमध्ये घेणार भेट। बोगस खतं बियाणं विक्री होता कामा नये। जालन्यात सरकारी अधिकाऱ्यांना लोणीकरांनी खडसावलं। यवतमाळच्या वणी तालुक्यातून पालखी निघाली पंढरपूरला। सद्गुरू जगन्नाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान। पालखीत हजारो वारकरी सहभागी। महाविकास आघाडीची उद्या दुपारी पत्रकार परिषद। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या भाषणावेळी आशिष शेलारांची डुलकी। भाजप प्रदेश बैठकीत शेलारांची डुलकी। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण। मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात वृक्षारोपण। आपत्तीग्रस्तांसाठी ठाणे महानगरपालिकेचे पाऊल। NDRFच्या धर्तीवर ठाणे आपत्ती प्रतिसाद दल स्थापन। वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसाठी कसली कंबर। कपाशी लागवडीनंतर शेतकरी मात्र पावसाच्या प्रतीक्षेत। वाशिममध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। पावसामुळे बळीराजा सुखावला। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। धाराशिव मेडिकल कॉलेजचा औषध भिजल्याचा दावा मात्र फेटाळला। मेडिकल कॉलेजमधील औषधं सुरक्षित असल्याचा दावा। बुलढाण्यामध्ये संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा। अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार समोर। बकरी ईद महागाईच्या तडाख्यात 15,000चा बकरा 25,000. बकऱ्यांना चांगली किंमत मिळत असल्यानं समाधान। देवदारच्या पशु बाजारात लाखोंची उलाढाल। डोक्यावर चंद्र असल्या बोकडाला 17 लाखांचा भाव। बकरी विक्रीसाठी शेतकरी व्यापाऱ्यांची गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।